किती त्रास आम्हाला होतो. असा आदडाई भेटतो तर काय आता सांगून, तुम्हाला रडायला येतं, आम्हाला तर कळत नाही. कितवा महिना आहे? 9वा महिना आहे. हा भीती वाटते का तुला? कधी ब्लास्टिंग होतं का? होते ना न वाटते पण भीती इकडची. घरात आई बाबा आहेत, आम्ही आहोत. नाही मोडाला पण झाल्यात घर. त्यांना सांगता तर ते ऐकत नाही माणसं. किती दिवस आम्ही आता बसून एकूण घर बांधून भेटायला आमची एकूण माणूस मरून जाते. आमचा त्रास घ्यायचा. 2 महिने सांगितलं होतं तर 2 महिने झालं, 4 महिने आता व्हायला. कधी ते वाटते मला करणार काय, ब्लास्टिंग होते, दवाखाने पण नाही तो जवळ. दवाखाना आहे? नाही जवळ. मग काय झालं, ब्लास्टिंग झाली ना काय, इथं नवनाची तर बहिणी काय झालं, दवाखाने पण नाही जवळ, घेऊ कसं काय. आमची घरं होती आणि कुठं आम्ही पळायचं. आम्हाला धडकी बसले जशी का. गोड जेवण गोड नाही लागत, खाणं गोड नाही लागत, काय करायचं. किती आम्ही हे जपायचं. आम्ही स्थानिकांना रोजगार देऊ, स्थानिकांना त्या ठिकाणी कामाला घेऊ म्हणून वेळोवेळी आम्हाला सांगितलं. पण काल जी सुधाकर भाऊ गारासे मला फोन केला, त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या उपोषणाला बसतोय. तर आम्ही त्यावेळी सांगितलं की आपण एकत्र म्हणून त्या ठिकाणी ते उपोषण करूया. आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष म्हणून कर्जत तालुक्यातील भिवपुरी कॅम्प परिसरात टाटा पॉवरकडून सुमारे 1000 मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाविरोधात जनतेचा संताप टोकाला पोहोचलाय. स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता सुरू असलेल्या ब्लास्टिंग व भूसंपादनामुळे नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून प्रकल्पाच्या मुख्य गेटवर आमरण उपोषण छेडणार आहेत. दरम्यान या उपोषणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, त्यांचे पदाधिकारी तसेच शेतकरी कामगार पक्षाने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. प्रकल्पातील सातत्यपूर्ण ब्लास्टिंगमुळे घरांना तडे, पिण्याचे पाणी दूषित होणे, जंगलतोडीमुळे माकडांचा उपद्रव वाढणे तसेच गरोदर माता, ज्येष्ठ महिला व लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. स्फोटामुळे अनेक नागरिक आजारी पडले असताना परिसरात रुग्णालय, फिरते दवाखाने व ॲम्ब्युलन्स सारख्या सुविधा नसल्याने भीतीचे वातावरण आहे. नुकसानीची भरपाई देण्याची आश्वासने देऊनही आजपर्यंत 1 रुपयाचाही मोबदला मिळाला नसून प्रशासन कंपनीच्या पाठीशी उभे असल्याचा थेट आरोप आंदोलकांकडून करण्यात आलाय. हा विकास नाही, ही लूट आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, असा ठाम इशारा देत सुधाकर घारे व नितीन सावंत तसेच शेतकरी कामगार पक्षाकडून टाटा पॉवर व प्रशासनाला संघर्ष अधिक तीव्र होण्याचा इशारा दिलाय. भिवपुरीत आता एकच चर्चा आहे, यावेळेस माघार नाही, न्याय मिळालाच पाहिजे. मागण्या आहेत त्या जर पूर्ण करायच्या नसतील तर प्रोजेक्ट बंद करा. आम्हाला याचे आणि म्हात्रे सरांची हकालपट्टी करा इथून. आम्हाला ते इथं नकोय. आम्हाला पत्र दिले पण पत्रांचे पैसे नाही भेटले. आम्हाला 3-3 हजार रुपये देणार होते, ते पैसे पण नाही भेटले आम्हाला. आणि काय नाही, आम्ही आता गेल्या वर्षी घरं प्लास्टर केली, आमच्या घरांना खिडक्यांना तडं गेलं, हे पण आम्हाला भरपाया पाहिजे. आम्ही एवढं सोसून तरी पण तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलंय. असं कुठं न्याय आहे का? कंपनीला काय कमी आहे? म्हात्रे सरांना काय कमी आहे? चार घरं नाही तर तुम्ही आम्हाला नकोशी धरलंय. आम्ही आता बांधले घर. आमची मागणी आहे, कुठं पण देते. मग आम्ही कसं काय राहणार नाही? पोरं घेऊन लहान पोरं कसं घेऊन राहणार ना आम्ही? बचतमध्ये आमची घरं आहे, हीच आम्हाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. आम्ही तुम्हाला सांगायचं काय किती त्रास आम्हाला होतो. कसा आदडाई भेटतो तर काय आता सांगून, तुम्हाला रडायला येतं, आम्हाला तर कळत नाही. डोळ्यांनी या माती जाऊन काय करायचं. लहान पोरं लहान पोरं हे बघा, बारीक बारीक आहेत, नुसतं सगळ्यांची बारीक बारीक पोरं आहेत. आणि काय करायचं ते बघ, सगळ्या घरामध्ये अशी पोरं आहेत. आणि बघा पार पडायला झाल्यात, ते कोसळलं. काही घर आमची पक्की वाट लागले, काय करायचं. आपल्याला मुलांना शाळेत जातात त्यांच्यासाठी गाडी ठेवू आम्ही, ते पण अजून परत काहीच नाही आहे. आता 2 महिने झालं ते आम्ही बसलेलो उपोषणला, तरी पण अजून काहीच नाही. साहेब लोक काय आलं नाही इकडं बघायला.
आणि आता एवढी नवीन नवीन घरं बांधतात त्याच्यामुळं तडं पण जायला लागलं, तरी पण अजून बघायला कोण आला नाही गावामध्ये. आणि ते उडतात ना, सुरुंग उडतात ना, त्याचा वास घेऊन घेऊन कंटाळा आलाय. म्हणजे अक्षरशः उलट्या व्हायला बघतात, एवढा वास येतो गावामध्ये हवा सुटली का. त्याच्यामुळं म्हणजे ते बघायला पाहिजे ना काय चाललंय काय नाही, गावामध्ये कुणाला त्रास होतोय नाही होतोय ते तरी बघायला पाहिजे ना. ते पण अजून परत साहेब लोक काय बघायला आलं नाही गावामध्ये. फेरी तरी मारायला पाहिजे ना, येतच नाही. आणि ते दवाखान्याचं सांगितलेलं त्याची पण अजून हालचाल काहीच नाही केली. ते तरी म्हणजे निदान चालू तरी करायला पाहतं ना. आता 2 महिने झाले आम्ही बसलेलो, 3 दिवस बसत होतो आम्ही उपाशी, पण अजून कोण आला नाही तर बघायला. यायला पाहिजे होतं ना बघायला, येतच नाही. साहेब लोक तर नाही, कुणा बिनाला सांगतात तपास काढून येतात, पण स्वतःहून बघायला अजून नाही आलं. आणि आमची मुलं आता शाळेत जातात, पायी येतात एवढ्या गौरवाडीवरून. मग ही कधी गाडी देणार. आता उन्हाळा चालू झाला तरी पण अजून गाडीचा पत्ता नाही. द्यायला पाहिजे होती ना मग. आणि त्रास किती दिवस सहन करायचा यो. हा, लहान लहान मुलं पण आहेत, त्यांना पण त्रास होतो, त्यांना पण उलट्या विलट्या होतील का नाही असलं वास जर गावात आलं तर. एक तर आता एवढं मोठं काम इथंशी जर आलं तर काय करणार, एवढ्या जवळ जर आलं तर करणार काय माणूस. पडतील, घर पडायची बारी आली. पोरं घाबरतात लहान. रात्रीची उठून पोरं घाबरतात इथं पोरं. पाणी काय गडूळ येतं अशी तक्रार होते का? पाणी जरा येते नळाला गडू येते, कधी कधी येते, कधी कधी चांगलं येते, कधी कधी तरी तुम्हाला पाणी चांगलं येतं का? आमचं बोरिंगचं पाणी आहे, तर ते पण आता बोरिंगचं पाणी पण टाकी लावली ना का पाणी पहिले लगेच चढायचं लवकर, आणि आता 2-3 तास टाकी लावून पाणी चढत नाही लवकर वरती. 7:30 वाजल्यापासून ब्लास्टिंग चालू करतात, पोरं डचकून उठतात सकाळ सकाळ, एवढा लवकर ब्लास्टिंग चालू करतात. अजून काय समस्या आहे तुम्हाला? तेच वायू प्रदूषण. आमच्या घराला तडे गेलेत, माझ्या पडगीचा तर वासा खचलाय खाली. असे घर बघून गेलेत, तुम्हाला आम्ही अंगली देऊ, हे देऊ, ते देऊ, भरपाई काय दिली? पत्र नाही दिली, फक्त पत्र वाटप केलं त्याच्यातच गावकऱ्यांना. ते पण पत्र माझ्या मिस्टरांनी बांधलं, तेव्हा पत्र आम्हाला जास्त दिलं जरा. सारखी माकडे येतात आता, परत माकडे चालू झाले. काय झालं नेमकं? ते माकडे येतात पत्रांना नाचतात, फोडतात. माकडे तिकडून इकडे कशी काय? मग ते जंगल तोडलं ना, हा, ते सगळे इकडे यायला लागले, गावात यायला लागले. सगळ्यांना जय महाराष्ट्र. टाटा पॉवर कंपनीच्या प्रसंगाच्या विरोधात उद्या सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर भोगारे असतील, नारायण डामसे असतील आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांनी जे आंदोलन त्या ठिकाणी प्रशासनाविरुद्ध घेतले, त्या आंदोलनाबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे कसे उपजिल्हा प्रमुख म्हणून मी असेल, तालुका प्रमुख म्हणून बाजीराव दळवे असेल, या ठिकाणी पंडितदादा राऊत असतील, आणि तालुका संघटक म्हणून माधव कोलंबे असतील आणि बाबू घारे असतील, हे 5 जण उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्याबरोबर संयुक्तपणे त्या ठिकाणी उपोषणासाठी बसणार आहोत. आणि ज्या प्रामुख्याने प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या स्थानिक ग्रामपंचायतीतल्या त्या मागण्या आहेत, त्या मागण्यांच्यासाठी गेले 6 महिन्यापूर्वी जो प्रोजेक्ट चालू झाला त्या टायमाला आम्ही पत्रक त्या ठिकाणी दिलंय. तर त्या टायमाला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तिथले रोजगार असतील, ते तिथल्या स्थानिकांना देण्यात येतील, तिथे जे काही कामं होतील ती कामं स्थानिकांना त्या ठिकाणी देऊ. त्या ठिकाणी आजूबाजूला गाव आहेत, ब्लास्टिंग मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते. बऱ्याचशा धनगरवाड्या असतील, गावातल्या लोक असतील, त्यांच्या घरात त्या तडे गेलेले आहेत, तर त्याची दुरुस्ती करायची आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती. तिथं बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात झाडं तोडण्यात येत आहेत, त्यामुळे बरेचसे माकडं असतील, काही ठिकाणी त्रास गावातल्या लोकांना त्या ठिकाणी देत आहेत. तर त्याचा बंदोबस्त कसा करण्यात येतील यासाठी प्रशासनाला आम्ही विचारलं होतं. तिथं पाण्याचा प्रश्न, दूषित पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे, त्याबद्दल पण आम्ही प्रशासनाला त्या टायमाला विचारलं होतं. असे बरेचसे मुद्दे आम्ही त्या टायमालाच गेले 7 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी प्रशासनाला आपण त्या ठिकाणी पत्र देऊन लेखी प्रमाणात त्या विचारलं होतं. त्या टायमाला त्यांनी आम्हाला वारंवार आम्ही स्थानिकांना रोजगार देऊ, स्थानिकांना त्या ठिकाणी कामाला घेऊ म्हणून वेळोवेळी आम्हाला सांगितलं. पण काल जी सुधाकर भाऊ घारे मला फोन केला, त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या उपोषणाला बसतोय. तर आम्ही त्यावेळी सांगितलं की आपण एकत्र म्हणून त्या ठिकाणी ते उपोषण करूया
आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून त्याच ताकदीने आपण एकत्र येऊन एक प्रशासनाचं मोठं आंदोलन त्या ठिकाणी स्थानिकांसाठी उभं करूया आणि त्यासाठी भूमिपुत्र म्हणूनच्या आवाजात आम्ही सगळेच भूमिपुत्र म्हणून त्या ठिकाणी उद्या प्रशासनाच्या विरुद्ध आमरण उपोषणाला बसणार आहेत. आमच्या पक्षाचे सगळेच कार्यकर्ते उद्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि खऱ्या अर्थाने तिथले स्थानिक ग्रामपंचायत मधले जे आमचे आज युवक आहेत त्यांना स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार भेटावा, त्यांना त्यांच्या हाताला कामधंदा भेटावा हा एक प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज शिवसेना उद्धव पक्षाचे सगळेच पदाधिकारी त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत.